बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक गणपत जाधव लिखित कथा वारुळ. सूर्याची किरणं झोपायला निघून गेली तसं गार बोचरं वारं गावात शिरलं. काळोखाबरोबर तेही पसरू लागलं गावभर. यावर्षी पाऊस काळ भरपूर झाला. गावाच्या मधनं वाहणारा ओढा खळखळून वाहत होता. म्हातारी माणसं उभारा धरून बसली होती. कामधंद्याला गेलेली माणसं घराच्या ओढीनं अंधारात डोळं रुतवत घराकडे निघालेली. चुलीतनं निघणारा धूर आणि भाकऱ्या बडवल्याचा आवाज, आरावर फुगणाऱ्या भाकरीचा खमंग वास. रात्री रानात राखणीला जाणारी माणसं भाकरीची वाट बघत बसलेली. असल्या गारठ्यात घराबाहेर निघू वाटत नव्हतं, पण कुणाकुणाचं समाईक मधलं भरणं असायचं. त्यात लाईटीचा घोळ, कवाबी येती आणि कवाबी जाती. अंधारात सिद्धोबाच्या कळसावर फडकणारा झेंडा रंगहीन दिसत होता. देवळात मात्र नगारा वाजत होता. देवळाच्या डाव्या बाजूला एकाआड एक मांडलेली घरं, कष्टकऱ्यांची, कुणाची छपरं, जुनाट माळवद, 12 बलुती पांढरीच्या जीवावर जगत होती. त्यातल्याच एका जुनाट काळवंडलेल्या माळवदात राहणारी सखू, कष्टानं रापून म्हातारीसारखी दिसणारी. गावातलं कुणीतरी तिला गमतीनं म्हातारी म्हणलं तशी गावाला आदतच पडली. सखूला पण आता काही वाटत नाही. सखूची माळी रस्त्याकडेला. देवळाच्या मोहरं मोठं पटांगण. तिथं सुताराच्या संभा म्हाताऱ्यानं शेकोटी पेटवलेली. एक एक करता शेकोटीभोवती माणसांचं कोंडाळं जमा झालं. जागा माई ना, त्यात बारक्या पुरांचाच कालवा जास्त. गारव्यानं हुडहुडणारी पुरं जाळाभोवती बसलेली. संभा म्हातारा रंगात आला की गोष्ट भारी सांगतोय. सारं गाव म्हणतंय संभा म्हाताऱ्याच्या गोष्टीनं रात उजडती म्हणून. गोष्ट ऐकायला जमलेली पोरं, अण्णा गोष्ट सांगा की, एक पोरग म्हणाल. का र, तुझ्या बानं हजरीत लावलंय वैर मला. माझ्या लेकाला एवढी गोष्ट सांग, मग पायली खाण ज्वारी घालतो तुला म्हणून. म्हातारा तिरसटल्यासारखा बोलला. सगळे गप्प झाले. पोखता किसना जाळाच्या जवळ सरकला. अंगावरची चादर नीट अंगाभोवती गोंडाळी आणि म्हाताऱ्याकडे बघून म्हणाला, अण्णा गोष्ट काय रोजानं सांगतात होय का? सांग की एखादी. पुहारवाळ आलंय तिच्यासाठी. अरे दिवसभर मेट्टावर बसून पाठीचा मनका ढिला झाला या. उग भाकरीची वाट बघत येळ काढतोय इथं. म्हातारला काय सुधरत नाही. अंधारात धडपडती. अर्ध कच्चं भाजलेलं खातोय कसं तरी. संभा म्हाताऱ्यानं स्वतःचीच गोष्ट चालू केली. सारी माणसं गपगुमान ऐकत होती. म्हाताऱ्याचा पोरगा पोलीस आहे. गावाकडे कधी कधी येतोय. आला तर उभ्या उभ्या म्हातारीच्या हातावर 1500 टेकून पळतोय. म्हातारी पैसे असून बी करण्या वाचून पोट मारत्यात. अंधार वाढत गेला. किती वेळ झाला कुणाला कळलंच नाही. एवढ्यात मोटार स्टँडकडनं खाड खाड आवाज आला आणि आला तसा लांब निघून गेला. कराड गाडी गेली म्हणजे 10च्या मोहर टाईम झाला की, मुरला माने म्हणाला. जाळाभोवती बसणाऱ्यांच्या हात पाय पाठी शेकून झाल्या होत्या. निम्मी गर्दी कधीच निघून गेलेली. जाळ विझत चाललेला. त्यात चगाळ टाका असं कोणी म्हणलं नाही. तुमच्या नादानं माझी म्हातारी कटाळून झोपली असेल की गा, म्हणत संभा म्हातारा उठला. बाकीचेही उठायच्या नादात. एवढ्यात स्टँड करणं माणसांचे मोठमोठ्यानं बोलल्याचा आवाज ऐकू येऊ लागलं. हळूहळू सगळा गलबलाच. जाळाभोवतीच्या साऱ्यांचे कान टवकारले. मोटार स्टँडवरचा पुसटसा आवाज घडत होत चालला. गार बोचऱ्या वाऱ्याबरोबर. मोठा स्टँड गावाच्या बाहेरच्या अंगाला थोडं अंतर टाकून.
आटपाडीकडनं येणाऱ्या एसट्या सुसाट पळत उगवतीकडे जातात, ओढ्याच्या पाण्यासारख्या. मोठा स्टँडवर अंधार पडल्यावर कोणी थांबत नाही, कोणी फिरकतही नाही, आणि तिकडे फिरकण्यासारखंही काही नाही. वडापवाली ड्रायव्हर 8 वाजेपतूर थांबत्यात, पण थंडीमुळे येरवाळीच वडाप बंद होतंय. बऱ्याच माणसांची एक एक झोप झाली होती. जाळाभोवतीचे सारे जण आता उठून उभे राहिले, अंधारात आवाजाच्या दिशेनं बघत. काय झालंय कळायला मार्ग नव्हता. वरच्या आईनं आलेल्या माणसांचा घोळका कलकल स्टँडकडे निघून गेला. विजत्या जाळावर कोणतरी माती टाकली. सारे जण रस्त्यावर येऊन थांबले. सक्कूच्या माळीमोर कालव्यानं झोपमोड झालेली माणसं गर्दीत सामील होत होती, त्यात सकू पण. काय झालंय व? सकू डोळं चोळीत म्हणाली. काय की काय कळना, नुसता कालवा ऐका येतूया, गर्दीतला एक जण म्हणाला. एवढ्यात माळ्याच्या वाडीतनं एक पोरगं पळत येत होतं. सकू पुढं झाली. पळणाऱ्या पोराला अडवलं. काय झालं रे पोरा? पळणारं पोरगं थांबलं. त्यानं आपल्या छातीचा भाता शांत होऊ दिला. रस्त्यावरची गर्दी जीव कानात आणून ऐकायला तयार. थोडं बरं वाटल्यावर, म्या बी बघायलाच निघालूया, असं म्हणत पोरगं परत अंधारात दगडा धोंड्यावर आपटत मोटर स्टँडकडे पळाले बी. स्टँडकडून कोणीतरी येत होतं. सगळेजण येणाऱ्या आकृतीकडे बघत होते आशाळभूतपणे. आईला जाधवाचं बाळ्या दिसतंय, गर्दीतलं कोणीतरी. वय की बाळ्याच हाय, सगळेजण एकदम ओळख पटवत म्हणाले. जाधवाचा बाळ्या त्याच्या चालीवरनं अंधारातही ओळखून येत होता. शांतपणे अंगाला झोलं देत चालण्याची त्याची सवय. तो जवळ आला. बाळू, काय झालं रे केंडाकडे? सकूला बघताच बाळूनं तिच्याकडे बघितलं आणि विचार केल्यागत बोलला. म्हातारे, तू इथंच? मग कुठं जाऊ रे? सकूच्या उलट प्रश्नानं बाळूच बावचाळ्यागत गप्प उभारला. खुळ्यागत, सांगतो का नाही रातभर? म्हातारे, खून झालाय. रस्त्यावर उभं राहिल्या साऱ्या गर्दीच्या डोक्याच्या शिरा ताणल्या. खून म्हणल्यावर सकू तर घाबऱ्या घुबऱ्या म्हणाली. कुणाचा रे? येडीचा. कोणीतरी अचानक टाक्यात दगड मारावा आणि खिनभर डोकं बधीर व्हावं, तसं झालं सकूला. तिच्या भोवतीची माणसं अंधारात ओढ्याच्या कडेनं चालत सुटली मोटार केंडाकडे. बधीर झालेली सकू मटकन खाली बसली. पायातलं बळ निघून गेल्यागत झालं. तिच्या डोक्यात घुमू लागलं, येडी येडी येडी. सकूजवळ नवऱ्यानं सोडलेली बायना उभी होती. बाळू तर कधीच निघून गेला होता. अस्वस्थ झाल्या बायनानं तोंड उघडलं. असराब जीव, कुणाच्या आध्यात ना मध्यात कुणी खाल्ला असेल गगू? वय ग, किती येळ आणावी देवानं तिच्यावर, म्हणत सकू रडू लागली. तिच्यासोबत बायनाही रडू लागली. दोघीही गपगुमान डोळ्यातनं पाणी गाळत होत्या. डोळ्यातलं पाणी पुसत बायनाच म्हणाली. मावशे, चल केंडाकडं. सकू कशीबशी उठली. पाय थरथरत होतं. तशीच ती निघाली अंधारातल्या दगडा धोंड्यांना ठेचकाळत. काही जण मागणं येऊन पुढं निघून जात होते, तर काही जण मोटार केंडाकडनं माघारी वळणारे. थंडीचा कडाका प्रचंड होता, तरी पण गाव वळवळत होतं. जागं होऊन निम्मी रात्र सरली असेल, तरी पण केंडावरच्या रस्त्यावर माणसं मावत नव्हती. सगळीकडं नुसती कलकल. रस्त्यावर आल्यावर बायनानं एकाला विचारलं. कुठं आहे व येडीचं मड? त्या तिकडे शाळेच्या भीतीजवळ. अर्धवट बांधलेली शाळा, त्याचं बांधकाम चालू होतं. बांधकामाकडं माणसंच माणसं, बॅटऱ्यांचा उजेड, भेसूर दिसणाऱ्या भिंती. एका ठिकाणी गोल कोंडाळं मोठ्यानं कलकल करत होतं. एवढ्यात कोणीतरी म्हणलं, सकू म्हातारी आली, सकू म्हातारी आली. गर्दी अंधारात मागं मागं सरकली.
साऱ्यांची नजर सकूवर. म्हातारी पुढे सरकली. दगडाच्या फाउंडेशनला चिकटून वेडी पडली होती. अस्ताव्यस्त. तिच्या उघड्या छातीवरनं साकाळलेल्या रक्ताचा पट्टा बरगड्यावरनं खाली आला होता. सकूचं पायच गळाटलं. ती खाली बसली, त्या येडीकडे बघत. बॅटरीचा उजेड पडला की तिचं मड दिसायचं. सारी गर्दी हळहळत होती. कोणी म्हणत होतं, म्या कालच तिला वडापाव दिलता महिब्याच्या गाड्यावरनं. अरे कालचं काय सांगतोय असले का? मगा 5 वाजता म्या ढोकळा दिलता तिला 5चा. तर कोणी म्हणत होतं, कुणाचं मन गेलं असेल का तिच्यावर? आईला डुकराच्या अवलादी. एवढ्यात मिरजेकडे जाणाऱ्या रेल्वे इंजिनची शिट्टी ऐकू आली. 1:30 वाजून गेला होता. रस्त्यावरची गर्दीही बरीच कमी झाली होती. गारटं चांगलंच वाढलं होतं. पंचायतीची माणसं तिथंच बसून होती. सरपंचानं पोलिसांना फोन केला होता. सकू म्हातारी पण तिथंच बसून राहिली, पदरानं कान झाकून. तिच्यावर आलेली बायना कधीच निघून गेली होती. तिला सकाळी रोजाला जायचं होतं. नवऱ्यानं सोडून दिली. 2 लेकरं पदरात घालून त्यासनी जगवायला हवं. कोर्ट कचेऱ्या न करता ती लेकरांना घेऊन जगत होती. सकूच्या अंगावर गारगर बंद वारं आदळलं. सार अंग थंडीनं हुडहुडलं. पाय पोटाजवळ उडून ती बसून राहिली. येडी तिची कोणच नव्हती नात्याची, तरी पण सकूचं मन रुतलं होतं तिच्यात. येडी सकूच्या घराजवळ नेहमी यायची. सकूनं दिलेला भाकर तुकडा चगळत राहायची भेदरलेल्या डोळ्यानं. येडीचं वय 30-35 असावं. दिसायला काळी मीठ, कळकटलेली. अंगावर घाणीचा थर साठलेला. कुठं बी गाडव लोळी केल्यानं. डोक्यावरच्या केसांच्या जटा झालेल्या. एक मात्र तिचे दात पांढरे शुभ्र असायचे. कुठंही बसलं की येडी मातीनं नाहीतर विटकरीच्या भुकटीनं दात घासत बसायची. ही तिची खोडच होती. तशी येडी या गावातली नव्हती. कुठनं आली कुणाला माहीत नव्हतं. सगळ्यांना वाटलं पंढरपुरातनं आली असेल भकून. पंढरपुरातल्या रस्त्यावर अशी कळकटलेली वेडी माणसं केसांचा झाप खाजवत फिरताना दिसतात. वैतागून घरातली माणसं वेड्यासनी पंढरपुरात आणून सोडतात. जगल देवाच्या दारात कसंही म्हणून. ही येडी पहिल्यांदा गावात दिसली ती सकूच्या वळचणीला. कोंबड्यांचं आरवणं चालू झालं तशी सकू अंथरुणावर उठून बसली. तसं तिला काय कामधाम नसतं. एकटा जीव. खायला किती लागतंय? सरकार गहू तांदूळ देतंय, ते तिला महिनाभर पुरतंय. कधीमधी रोजानं जाती मीठ मिरच्या पुरतं. तरी पण पहाटेपासून तिला झोप लागत नाही. अंग बदलत राहतं. सकूनं दार उघडून बघितलं बाहेर. धुंदाक होतं. काटक्या मोडून चुलीत घातल्या. कापडाचं चिंदूक पेटलं. काटक्याही पेटू लागल्या. चुलीवर पातेलं ठेवलं आंघोळीच्या पाण्याचं. रांजणातल्या पाण्यानं भरलेली कळशी हातात घेऊन ती जाग्यालाच उभी राहिली. बारीक बारीक डोळ्यानं वळचणीला बघू लागली. अंगावर काटाच उभा राहिला तिच्या. हातातली कळशी निसटून खाली पडली धाडकन. आवाजानं वळचणीचं मुटकुळं हल्लं तशी सकू मोठ्यानं किंचाळीच. साऱ्या चुलीत पाणी झालं. पेटलेली चूल विजली. आवाजानं शेजार पाजारी धावले. बघता बघता सकूच्या ओट्यावर गर्दी झाली. कोणीतरी पौर्णिमा बॅटरीचा उजेड वळचणीला मारला. तसं वळचणीचं गठुळं उकलत गेलं. अजगराचा पीळ उकलावा तसं. भेदरलेल्या डोळ्यानं ती गर्दीकडे बघत होती. डोक्यावर केसांचा झाप, अंगावर किटन चढलेला धडपा. माणसांच्या आवाजानं ती सरळ बसली. आता अंधार चांगलाच पांढरा झाला होता. सकूला धीर आला. ती पुढं सरकली. येडीला नीट बघितलं. तिच्याकडे हात करून विचारलं, कोण ग तू? ती फक्त सकूच्या तोंडाकडे बघत राहिली. ती काहीच बोलत नव्हती. सकूनं आवाज वाढवला. तिला रागी आला होता. अंधारात ती खूप घाबरली होती.
तिच्या हृदयाची धडधड आणखी जाणवत होती. रागानंच सकू म्हणाली, अगं ये, तुला म्हणतीया भैरी आहेस काय? किती घाबरली रांड तुला मी. ती काहीच उत्तर देत नव्हती. कोणीतरी पुढं आली आणि म्हणाली, सकू वहिनी, मुख्य असेल ती. अरे मुख्य कुठली, इडी दिसतीया, संभा म्हातारा म्हणाला. हा हा म्हणता गावात बातमी पसरली. माणसं आंघोळ्या पांगोळ्या सोडून सकूच्या घराकडे धावत होती. आल्या आल्या माणसं आधी सकूकडे आणि नंतर येडीकडे बघत होती. आलेल्या माणसांना सांगता सांगता सकू वैतागून गेली होती. आवाज न दिल्यागत माणसं आल्या आल्या तिलाच विचारायची, कोण वही असं. माळ्याची मुगा साऱ्या गर्दीला मागं टाकत पुढं आली. बराच वेळ येडीकडं बघितलं. सकूच्या जवळ आली आणि म्हणाली, कुठनं आली वही? माहीत नाही. सकू, विचारलं नाही वही? मुगा, आता तू हो मोरा आणि विचार सगळं. वैतागलेली सकू खेकसलीच. तसं मुगाचं तोंड कडू इंदरवान खाल्ल्या घेत झालं. एवढ्या माणसात अपमान झाला होता. तोंडावर पदर धरून मुगा निघून गेली. उन्हं निबर झाली तरी सकूचं पाणी तापलं नाही. माणसाची एक झुंड जाईस्तोवर दुसरी झुंड येत होती. सकूनं येडीच्या दंडाला धरलं आणि पटांगणात ओढलं. दरा दरा जनावर ओढल्यागत आपला हात तिच्या तोंडाजवळ नेला आणि रागानं म्हणाली, तुला नाव गाव हाय काय नाय? आय बा आहेत का सप्पू झाला त्यांचा? म्हातारे खुळी आहे ती, गर्दीतलं कोणीतरी म्हणालं. एवढ्यात मुरला मान्यानं तोंड उचकाटलं. अरे विचाराय नको हे, चोरटी पण अशीच फिरत्यात येड्यागत. वा रे भादरा, चोराच्या अंगावर एवढं किटाणं असते वय रे हे? संभा म्हणाला. तशी सारी गर्दी हसली. सरपंच आले म्हणताच गर्दीचे 2 भाग झाले. बरोबर त्या मधल्या भागातून सरपंच चालत आले. समोर उभं राहून गर्दीकडे बघितलं आणि गरजले, अरे काय दरवेशाचा खेळ आहे वहीत? हा, येडं कधी बघितलं नाही रे, चला आपापल्या घरला. तशी मग सारी गर्दी पांगली. घरात मैत झाल्यागत सकू मांडी घालून बसलेली. जाणाऱ्या गर्दीला बघत सरपंच तिच्याजवळ गेले. आपल्या गावातली माणसं लई येड्या भोकाची बघ मावशी. तू उठ, आंघोळ कर. मी पंचायतीच्या शिपायांनी सांगून तिला पंढरपुरात सोडतो. तिथं बसूनच त्याने शिपायासनी फोन केला. शिपाई येईस्तोवर ते तिथंच बसून राहिले. शिपायाने तिला पुढं घालून नेलं तवा ते उठले आणि उरली सुरली गर्दी पण संपली. गावभर येडीचा विषय वाऱ्यावर उडत राहिला. सकू पण आपल्या कामाला लागली. 3ऱ्या दिवशी ती येडी परत सकूच्या दारात. सकूनं थोडा विचार केला. तिला रागावली नाही. तवापासून येडी या गावातच राहत होती. गावभर फिरून मिळेल तिथला घास मुटका खात होती ती. सगळं गाव तिला येडीच म्हणत. तिचा कधीच कुणाला त्रास झाला नाही. झोप लागेल तिथं कुत्राळे घालून झोपायची ती. इच्चू काट्याचं भ्या नाही तिला. तशी ती मोटार केंडातल्या बाकड्यावर नेहमी झोपलेली असायची. पावसानं हुडहुडत, थंडीनं कुडकुडत, कधी कुणाला मागायची नाही ती. दिलेला तुकडा चगळत राहायची. गावात फिरत राहायची. कधी दुकानातलं काही पाहिजे असेल तर त्या दुकानासमोर तासन तास उभी राहायची, त्या वस्तूकडे बोट दाखवत. दुकानदार खुशीत असला तर लगेच द्यायचा, नसला तर खेकसायचा. खेकसल्यावर ती क्षणभरही तिथं थांबायची नाही. सारं गाव आपापल्यात गुत्तापून गेलं. यंदा पीक पाणी चांगलं झालं. शेतकऱ्याबरोबर रोजगाराच्याही खिशात पैसे खुळखुळू लागलं. दिवाळीचा सण जोरावर आला. घराघरात लाडू कानवल्याचा वास, सुतळी तोट्यांचं बार कांटळ्या बसवणारं. सगळं गाव पहाटेच उठून मोती साबणानं आंघोळ करून चिवडा लाडू खात होतं. सकाळी 10 वाजायची येळ. येडी दारासमोर टांगल्या आकाशकंदिलाकडे बघत गावातनं फिरत होती. सिद्धूबाच्या देवळाकडून ती सकूबाईच्या घरामोर आली. हातात एक लाडू, तोंडात कशाचा तरी बकाना भरलेला.
सकू विटाबरोबर बोलत बसलेली. इडीला बघताच ती गप्प झाली. इडीला निरकू लागली. काहीतरी आठवत गेलं तिला. चेहऱ्यावर काळुकी दाटू लागली. पावसाळ्यातल्या ढगासारखी डोळ्यांतली चमक आठवणीत हरवली. जया, सकूची पोरगी. जया एकुलती एक लेक. दुसरं व्हावं तरी कसं? जया जन्मली आणि नवरा वारला. जया लहान होती तेव्हा सकूचा नवरा देशमुखाच्या पडकातली दगडं गोळा करीत होता रोजानं. पडकात सगळा चवदान बायंदाळ माजलेलं. कधी काळीचं पडाक, मातीत बुजली कातीव दगड, त्याचे मोठाले ढिगारे. तो दगड उलता पालत करीत होता गाडीत भरण्यासाठी म्हणून. घामानं डबडबलेला. सकूचा नवरा एवढं झालं की जेवायला जाऊ म्हणून दगड उपसत होता. पडाक ढिगाऱ्यातून दगडाचा गडगडणारा आवाज. त्यातच तो फसकन समोर आला. हाताची ओंजळ पालती धरावी असा फणा काही कळायच्या आत पायावर डसला. एकदा नाही, दोनदा. तो जाग्याला तडपडला. तोंडातनं पांढरा फेस गाळत. सगळा गाव गोळा झाला. सकूचा नवरा मरेपर्यंत तो नाग तिथंच थांबला. गाव म्हणलं पडकाच्या राखणीचा भुजंग तो. त्याचं घर उद्ध्वस्त केलं म्हणून तो डसला. नवरा मेल्यावर सकून जयाला वाढविली. शाळा शिकवली. 10वी पत्तूर. राना माळातली भाजी पोटाला खाल्ली. 10वी झाल्यावर म्हाळुंगांचं पाहुणं आलं. पोरगा साखरेच्या कारखान्यात कामाला होता. घरदार चांगलं. 1-2 एकराची शेती. जयाला बघताच पसंत केली. सकून तिचं दारात लग्न करून दिलं पोरासारखं. सगळी भावकी अवाक झाली बाईची हिंमत बघून. दिवसा मागून दिवस जात होते. पोरीचा फोन यायचा. सुखाची बातमी कळाली की सकूला बी आनंद व्हायचा. लग्नाला 4 वर्ष झाली, पण जयाला पोरबाळ झालं नाही. एक दिवस जया दारात उभी राहिली एकटीच. आली तर जोडीने येणारी जया बघून सकूला खरखरा आला. रुसून आली का काय पोरगी? ती मनातल्या मनात विचार करू लागली. एकलीच आलीस वय? हा, आणि पाहुणं? जया गप्प बसली. तिच्या चेहऱ्यावरची त्वचा थरथरू लागली. सकून तांब्या भरून दिला. जयानं निम्मा तांब्या पाणी नरड्यात वतलं. उरलेल्यानं तोंड धुतलं. चहा पिऊन झाल्यावर सकूने विचारलं, भांडण बिंडाण झालंय काय ग? हा, उदासपणे जया म्हणाली. कशा पाय? आत्ता मात्र जयाच्या डोळ्यात पाणी आलं. ती थोडा वेळ काही बोलली नाही. परत विचारल्यावर म्हणाली, वांझ आहे म्हणून. एखाद्यानं आपल्या कमरेला धोंडा बांधून खोल विहिरीत आपल्याला ढकलून दिलंय असं सकूला वाटलं. 2 वर्षापासनं मन झुरतंय. पुरीचं पोटपाणी पिकलं नाही. नवऱ्यानं आज त्या पायी हाकलून दिलंय. जया आईच्या मांडीवर रडून घेत होती मन भरून. सकून तिच्या केसातनं हात फिरवला आणि म्हणाली, ते काय आपल्या हातात असतंय भाई? तिचा शब्द खोल अंधार गुहेतून आल्यासारखा. आई, त्यासनी मला नांदवायचीच नाही. तसं नसतं पुरी. तसंच हाय. माझ्या नवऱ्यानं बाहेर ठेवल्या कारखान्यावर. मनाची घुसमट एकदम संपल्यागत जया बोलली. मनात माया धरलेली गाठ फुटली. जया मोठमोठ्यानं रडू लागली. सकू मात्र घराच्या आढ्याकडे बघत राहिली हताशपणे. शरीरातलं सार अवसान गळल्यागत झालं. अंगणात घरात अंधार वाढला तरी उठून दिवा लावणं सकूच्या जीवावर आलं होतं. सकून परत तो विषय काढला नाही. पुरीला गोड वशाट खाऊ घातलं. एक दिवस जयाचा नवरा आला तिला न्यायला. पुरीला पाठवताना सकू दोन्ही बाजूने कात्रीत सापडल्यासारखी झाली होती. जावयाला 4 गोष्टी समजुतीच्या सांगितल्या. त्या बाईबद्दल मात्र काहीच बोलली नाही. पोरगी धाडून दिली. मनावर मन्हाचं ओझं घेऊन ती जगत राहिली एकटीच. त्या दिवसाची गोष्ट. सावंताच्या वावरात बायांच्या 2-2 पाती लागलेल्या. उक्त घेतलेलं काम.
बाया हात हलवून काम करत होत्या. जयाला जाऊन 4-5 महिने झालेलं. परवा दिवशी फोन आलता जयाचा. सकूच्या मनात विचारांचा घोंगारा. एवढ्यात पातीवरची एक बाई म्हणाली, सकूबाई, कोण येतंय व इकडं? सगळ्या बायांनी लांबवर दिसणाऱ्या आकृतीवर नजर टाकली. लगा लगा कुणीतरी चालत येत होतं गावाकडनं. पाती जाग्यालाच थांबल्या. सगळ्या जणी अंदाज धरू लागल्या. सकूबाई, तुमचा हनुमाच दिसतोया, फुला म्हणाली. हनुमा? सकूचा पुतण्या? एवढ्या लांब? एवढ्या उन्हाचं का बरं आला असावा ह्यो? सकूबाई कोड्यात पडली. हनुमा अलीकडं न येता बांधावरच्या बाबळीखालीच थांबला. तिथनच काकू, काकू म्हणून आवाज दिला. सकू उठली, हनुमाजवळ गेली. काळजीच्या सुरात विचारलं, का रे हनुमा एवढ्या घाईनं आलास? काकू, घरी चल. त्याचा स्वर कातर झालेला. का रे, काय झालं? सांग तरी. आता कसं सांगावं? हनुमा बराच वेळ चुळबुळत राहिला. बाकीच्या बायाही पाती सोडून त्यांच्याकडे आलेल्या. घाबरून हनुमाकडे बघत होत्या साऱ्या जणी. आतनं भिजत चाललेला हनुमा बोलला, म्हाळुंगाला जायचंय, जयानं पेटवून घेतलंय. सांगता सांगता तुरडू लागला. सकू तर गाई सारखी हंबरू लागली. तिच्या डोळ्यातनं वाहणाऱ्या पाण्याला बांधच नव्हता. बाकीच्या बायाही सकूला सावरत रडत होत्या. सकू रडत भेकत म्हाळुंगात पोचली तर जळून कोळसा झालेली जया. आबाळ फाटल्यागत सकू हंबरत होती. जया गेली गेली. सकूनं पोलिसात केस दिली. केस अजून चालू आहे. सकू खंगली. या दुनियेत एकटीच राहिली होती ती. जयाच्या आठवणीनं तिचे डोळे वाहू लागले, तळ्याच्या सांडव्यागत. सकू, काय झालं ग? विटा म्हणाली तशी सकू सावरली. पदरानं डोळं पुसलं. जयाची आठवण आली ग या ईडीला बघून. विटाही हळहळली. दोघींनी ईडीकडे बघितलं. ईडी समोरच्या वाण्याच्या घरामोरली रांगोळी बघत उभी होती. सकूला तिचा वेगळाच जिव्हाळा वाटला. विठाबाई, कुणी सोडून दिलं व आश्राप लेकरू? एवढं जड झालतंय काय? सकू हळहळली. होय की व, गरीब लेकरू ते. त्या देवाच्या बोडक्यावर बसत होती काय? विठाबाई म्हणाली. इट्टाबाई, एक म्हणू काय? सकू, म्हणा की. विठाबाई, सारं गाव धुवून पाकून निघालं. ती येडी बघा, आपण आंघोळ घालूया का हो तिला? इटाबाई थोडा वेळ गप्प बसली आणि डोकं हलवलं. विट्टा आणि सकूने विडीला आंघोळ घातली. मोती साबून लावून येडीच्या अंगावरच्या मळाच्या ढपल्या गळून पडल्या तसा येडीचा रंग दिसू लागला. येडी गव्हाळ रंगाची होती. दोघींनी मोठ्या कंगव्याने येडीच्या केसाचा गुत्तापा सोडवला. जो सुटत नव्हता तो कापून काढला कात्रीनं. स्वच्छ झाल्या केसांना तेल पाणी केलं. विट्टानं आपल्या घरातलं एक चांगलं जुनेर येडीच्या अंगावर घातलं. येडीचं रूपच पालटलं. आता सांगितल्या बिगार कुणालाही कळणार नव्हतं ती येडी आहे म्हणून. सकूबाईला त्या येडीत आपली जया दिसू लागली. 3-4 महिन्यानंतर एका संध्याकाळी विठाबाई सकूच्या घरी आली. काळजीच्या सुरात हळू आवाजात सकूबाईला म्हणाली, सकू, तुम्हाला काय कळलं काय? काय? येडीचं काय? भाबडेपणानं सकूने विचारलं. कडू औषधाचा घोट नरड्याखाली सरकावा तसं तोंड करत विठा बोलली, येडीला पोट आलं या. काय? वय, साऱ्या गावात कालवा हाय. सकूचा विश्वास बसना. दुसऱ्या दिवशी सकूनं येडीला शोधलं. येडी बामणाच्या आळीच्या पिंपळाखाली बसलेली. सकूनं हात फिरवून बघितला. खरंच पोट फुगलं होतं येडीचं. सकूच्या मनात भोवरा तयार झाला विचारांचा.
आता कसं होईल या लेकराचं? कुणी केलं असेल हे? तर डोळ्यांपुढे चेहरा आला हऱ्याचा. दारूनं झिंगलेला हऱ्या कुठंतरी नोकरी करीत होता. वरच्या साहेबाला जड झाला म्हणून भ्रष्टाचारात धरून दिला. नोकरी गेली, दारू प्यायला लागला. दारूपायी बर्बाद झाला. बायको सोडून गेली लेकरं घेऊन. मोठ्या साहेबाला बक्कळ पैसा मिळवून दिला म्हण यानं, आणि त्या साहेबानं गळाला लावला यालाच. आणि आता दारूनं झिंगत फिरत असतोय. आईबानंही वाऱ्यावर सोडलं. डोक्यात याड भरलं. आईबाला दगडं मारू लागला. म्हातारीचा तर पायच मोडला होता. हऱ्याला बघितल्यावर कुणालाही पटणार नाही हा नोकरदार होता म्हणून. हऱ्या उपाशी तापाशी लोळत होता. लाल बुंद डोळ्यानं वरच्या साहेबाला शिव्या देत सारखं वन वन करीत होता. कुठंतरी कुणाचं काहीतरी उचलून विकायचा, दारूपुरतं तेवढंच पैसे करायचा. त्यावेळची गोष्ट. जिंकलेल्या हऱ्यानं येडीलाच धरलं. अंधार पडताना वडापवाल्या ड्रायव्हरनं बघितलं. हऱ्याला येडीच्या उरावरनं उचलला आणि गुरासारखा मारला. आईबाप मध्ये आले नाहीत. गावानं माफी म्हणून हऱ्याला सोडून दिला. आता मात्र सारं गाव हऱ्याच्या नावानं बोंबलत होतं. पोटातलं ओझं वागवत येडी गावभर फिरत होती. गावातल्या आया बाया आता शिळं पाकं देत नव्हत्या. दारात बसून चांगला घास खाऊ घालायच्या, 2 जीवाची आहे म्हणून. पण येडी फिरतच राहिली. सकाळ सकाळ गावभर बातमी पसरली येडी बाळत झाल्याची. काटवटीतल्या पिठाचा गोळा तिथंच टाकून सकू पळाली बामणाच्या आळीतल्या पिपळाकडे. येडी झाडाखाली बसली होती. कंबरेखाली रक्तानं यडबाडलेली. तिच्या पुढ्यात तोंड वासून मरून पडलेला मांसाचा गोळा. त्याला मुंग्याही लागल्या होत्या. गावातल्या बायांनी तिच्या भोवती कोंडाळं केलेलं. कुणीतरी दिलेलं बिस्किट खात येडी बायांकडे टकामका बघत होती. अंगभरच्या वेदना विसरून मुसऱ्या तोंडानं सकूनं बघितलं. तिला रडूच कोसळलं ते दृश्य बघून. लांब वर बापय माणसांची झुंड उभारलेली बडबड करीत, "हे बायानू, बघताय काय? चला माझ्या घराला घेऊन हिला." सकू, "म्हातारे, दवाखान्यातल्या डॉक्टरनीला फोन केलाय, ती येईल आता." एक जण, "किती वेळ झाला?" "तासभर झाला की." "तासाभरात मुंबईसनं माणूस येतंय की ग." म्हणत सकूनं इडीला उठवलं. 1-2 जणींनी मदत केली. पंचायतीचा शिपाई पुढं आला येडीच्या हातातला मृत मांसाचा गोळा घ्यायला. पण येडी सोडता सोडत नव्हती. ती आक्रोश करू लागली. माणसातनं लांब पळायला बघू लागली ती. तिला माहीत नव्हतं तो मांसाचा गोळा मेलाय काय जित्ता आहे ते. एवढंच तिला माहीत होतं, तो मांसाचा गोळा तिचा होता. शिपायानं कसं तरी ते बाळ घेतलं. सकूनं रक्तानं भरल्या येडीला धुवून स्वच्छ केली, स्वतःच्या पुरीसारखी. स्वतःच्या पुरीचं बाळंतपण तिला करता आलं नाही ना. येडीला खाऊ पिऊ घातलं. अंगात तरतरी आल्यावर येडी फिरायला लागली पहिल्यासारखीच. सकूच्या मनाला मात्र धास्ती लागली. गावातल्या काही जणांना आदत लागली येडीला खेळवायची. सारं कानावर येत होतं. सकूला वाटलं, माणसं आता माणसात जमा नाही ते. काही दिवसानं गुपन खात्याल. पहाटेच्या वेळेस पोलीस आले. पंचनामा केला. येडीवर कुणी हैवानानं खेळ मांडला होता रात्रीचा. तिचं ढीगभर घाणीचं शरीर भोगलं होतं. तिच्या छातीत चाकू मारला होता. सकूनं येडीला शेवटाचं बघून घेतलं. तिच्यात तिला जया दिसत होती. भोवतीनं सारी तृष्णेनं वखवकलेली क्रूर श्वापदं. ती सारी आता सकूच्या भोवती फिरत होती. सकू मात्र त्यांच्या नजरेला नजर देत होती, स्वतःचं माणूसपण जपण्यासाठी. येडीचा मृतदेह घेऊन पोलिसांची गाडी निघाली. टिंब टिंब होत लांब लांब जाऊ लागली. सकूच्या भोवतीची क्रूर श्वापदं मात्र आरोळ्या ठोकत होती मोठमोठ्यानं, बामणाच्या आळीतल्या पिंपळाकडं पाठ करून. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.
बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.